मोगावच्या सन्मान्य सरपंच, उपस्थित असलेले सगळे सहकारी, किसन नाकले साहेब, बाबा पुढे, इतर सगळे मान्यवर, उपस्थित गावकरी बंधू भगिनी मित्रांनो, खरं म्हणजे हे सगळं करमणुकीचं साधन असताना मी आपलं काही बोलावं तेवढंच काही योग्य नाही. कारण चिंतेतनं माणूस कुठेतरी बाहेर निघते. ग्रामीण भागामध्ये चिंता भरपूर आहे. ते आठवता डोकं पागलदारसारखं होते. कापसाला उतारी नाही, भावही नाही. तुरी होत्या 1000 रुपयांना कमी झाल्या. इकडून होत्या त्याच्या पण थंडी आली त्याच्यात चुकल्या काही. सोला माहित नाही कसा होते तर विजेचं बिल वापरू देत नाही घराचं. पोराचे शिक्षण आहे, घरी लग्न आहे, खताचे भाव वापरू देत नाही. ह्या सगळ्या मनामध्ये वाटेल तशा चिंता आहे. भनभन फिरत राहते ना. अशा भनभनीमध्ये थोडं जरा विसरून एक तरुणीचं साधन प्राप्त होते. त्याच्यामध्ये मी आपलं काहीतरी भजन गजन सुरू करत ते काय योग्यच नाही. कारण तुमच्यातला वेळ कसं तिथे जाऊ द्यावा. पण काही वस्तुस्थिती परिस्थितीवर आपण चिंतन मनन करणं गरजेचं आहे. कधी कधी आमच्यासारख्याला, माझ्यासारख्याला असं वाटतं की आम्ही जे लोकांपुढे मांडतो ही माणसं जिवंत आहे की निव्वळ जिवंत आहे म्हणून याचं सोंग करून आलेले आहे. कुठंच काय कोणाला रुतल्यासारखं वाटत नाही. पण एकच लक्षात ठेवायचं, ही जी दोन मानव आहे ना, यांच्या पुढे आपण नतमस्तक करतो, यांच्या प्रतिभेपुढे अभिवादन करतो आपण. हात आपले या दोन मानाने स्वतः जीवनामध्ये एक गोष्ट आवडून आपल्याला शिकवलेली आहे. अन्याय करायचा नाही आणि अन्याय सहन करायचा नाही. आलेले दिवस निघून जातील. अर्धा एकर 2 एकर किती दिवस विकणार आहात? किती दिवस लाडलीचे 1500 रुपये घेऊन जगणार आहात? किती दिवस 5 किलो धान्य घेऊन त्या ठिकाणी जेवण करणार आहात? हा देश ब्रिटिशाच्या गुलामीतनं काढून संविधानाच्या भरोश्यावर लोकशाहीनं पुढे चाललेला देश हा भीक मागण्यासाठी, भिकारी निर्माण करण्यासाठी देश निर्माण नाही केला. हा देश निर्माण केला स्वाभिमानानं जगता यावं आणि स्पर्धेच्या जगामध्ये आकाशाला हात यावं अशा प्रकारचा देश निर्माण झाला पाहिजे. तो दुर्दैवानं असं सगळं जनता उमटते की सब साला अलबेल. आणि एखाद्याला विचारायला गेलो का रे कसं आहे, जाऊ दे भाऊन ते विचारलं बरोबर. पुष्कळशा गावामध्ये गेल्यानंतर मी विचारतो लोकांना, कृषी सेवा केंद्र आहे का रे गावामध्ये? कोणते कोणी म्हणते आहे, कोणी म्हणते नाही आहे. विचारतो मी कृषी सेवा केंद्रवाल्यांना, काका तुम्ही उधारी या वर्षीची किती आहे? भाऊ म्हणजे दरवर्षी उधारी वाढवून झाली, कमी होतच नाही म्हणजे. कारण का खेडागिर्दी करता करता कापूस देण्याशिवाय पर्याय नाही. कृषी सेवा केंद्राकडनं आपण त्या ठिकाणी उधारी घेतल्याशिवाय पर्याय नाही. कापसाचे भाव विचार झाला, कोणी बोलायला तयार नाही. पण मी आवर्जून बोलतो, कापसावर कारण मूलभूत अधिकार आहे माझ्यापाशी. मग सगळ्याला माहित असेल, जेव्हा मी राज्याचा मंत्री होतो, कोरोनाचा काळ होता, कापूस घ्यायला कोणी तयार नव्हतं, असं तुम्हाला माहित असेल. त्या ठिकाणी 2-2.5 हजार रुपये क्विंटलला कापूस घ्यायला कसा तरी घेऊन जा बाबा महागाचा. तुम्ही लोकांनी मोर्चे नव्हते काढले त्यावेळेस, कारण कोरोनात कोणाची घराच्या बाहेर निघत नव्हतं कोणी. पण एक सामाजिक बांधिलकी कर्तव्याचा भाग म्हणून त्यावेळेस आपण सगळे कापसाचे सेंटर सुरू केले होते. आणि शेतकऱ्याच्या घरचा कापूस सरकारच्या हमीभावाने एक बोंड जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत सेंटर बंद होऊ दिलं नाही. त्यासाठी मी वर्तमानपत्रामध्ये फोटो नाही छापला सुनील दादा की नाही, कारण कर्तव्याचा भाग आहे. आम्ही नाही करायचं तर कुणी करायचं.
सत्ता ही सर्वसामान्य माणसाच्या उपयोगासाठी वापरली पाहिजे. सत्ता ही आव्हानासाठी नसते. त्या ठिकाणी ज्या महामानवाने आम्हाला संविधान दिलं त्या माणसाने संविधान लिहित असताना स्वतः काय नाही घेतलं त्याच्या संविधानात, त्या संविधानात लोकांना दिली ताकद. आणि ही गोष्ट आपण समजून घेण्याची गरज आहे. आलेले दिवस निघून जाईल पण पुढची पिढी भयानक त्या ठिकाणी. आज आम्ही आमच्या मुलाला शिकवायचं की नाही शिकवायचा असा प्रश्न निर्माण आहे की नाही. जिल्हा परिषद शाळेमध्ये मास्तर नाही, घरची इलेक्ट्रिक बिलं भरण्याची सोय नाही, पोरं कॉन्व्हेंटमध्ये भरतो नेऊन टाकतो म्हटलं तर फीस भरता येणार नाही. अशा हालाकीची परिस्थितीमध्ये समाज आपला फरफटत चाललेला आहे. वर्तमानपत्र काही छापणार नाही, लक्षात ठेवा, ते गुलाम आहे. पेपर एकही छापणार नाही. किती लोकांना माहिती आहे की महाराष्ट्रात कर्ज किती झाले म्हणून? 10 लाख कोटीचं कर्ज आलं महाराष्ट्रावर. आम्ही ज्या सरकारमध्ये होतो त्या सरकारचं कर्ज होतं 4.25 लाख कोटीचं 2022 मध्ये. 26 जवळ चालू झालेलं आहे. 10 लाख कोटी म्हणजे 6 लाख कोटीचं कर्ज वाढलेलं आहे. 6 लाख कोटीचं वाढल्यानंतर शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं का हो? सांगा तुम्ही, झालं का माफ? यांनी म्हटलं होतं कर्ज माफ केली म्हणून. प्रत्येकाला घर देऊ म्हणून 2022 पर्यंत दिले का घर है बीजेपीनं? 15 लाख लावूंगा, हर एक के खाते पे डालूंगा देतो म्हणे. इलेक्शन जेव्हा आमच्या लाडली बहिणीला काही पैसे दिले, इलेक्शन संपल्यानंतर अर्ध्यापेक्षा जास्त कमी करून टाकले, त्या फरफटतून आला. ठीक आहे दिलं, मतं मागं वापस येतात नाही. खताचे भाव वाढल्याच्यावर कोणी बोलणार नाही. एकच लक्षात ठेवायचं, हा देश आम्ही ब्रिटिशांच्या हातामध्ये स्वतंत्र जे करून घेतला, संविधानाच्या माध्यमातून जे चालवा निघालं लोकशाहीमध्ये, ते भिक्षापात्र हातामध्ये पकडण्यासाठी नाही, जगाच्या पातळीवर स्वाभिमानानं आणि सन्मानानं उभं होण्यासाठी. आणि हा विषय आम्हाला समजत नसेल तर मग हे प्रभू, आम्ही तुझ्या पुढे नतमस्तक होतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो खूप. छत्रपती शिवाजी महाराज के जे नारा तर असं लावते का त्या बहीण बोंबलीच्या देठापासून नारा लावते. असं वाटतं का त्या बहीण याच्यातच छत्रपती आहे का, एवढ्या जाऊन लावते. छत्रपतींनी सांगितलं होतं की माझ्या शेतकऱ्याच्या शेतीच्या एक त्या ठिकाणी दानाला जरी हात लागला तर हात छातून टाकीन. छत्रपतींनी सांगितलं की गद्दारी चालणार नाही. 50 खोके एकदम ओके, काही कोणाची चिंता त्या ठिकाणी नाही. तरी शिवाजी महाराज की जयच म्हणते त्या ठिकाणी. आणि अलीकडे तर नवीनच पेव फुटलेला आहे. पुष्कळदा म्हणतो बाबा, माझ्या जवळच्या लोकांना वाईटी वाटते, म्हणजे जाऊ दे भाऊ, काय बोलते बाबाकडेच नेहमी म्हणते मला. मी महाप्रसादावर खूप बोलतो यावेळेस आजकाल. महाप्रसाद अलीकडे आम्ही लोक महाप्रसादावर जगणारी जनता होऊन जाऊ याने. दर दुसऱ्या दिवशी कुठेतरी महाप्रसाद चालत असते. आणि मला तेवढंच म्हणणं आहे, करा, खूप असेल तर त्याची करा, पण ते महाप्रसाद करण्यापेक्षा गावागावामध्ये हे जे गरिबाची मुलं आहे यांना शिक्षणाची व्यवस्था निर्माण करून द्या. गावागावामध्ये त्या ठिकाणी आमच्या महिलांवर अत्याचार त्याला थांबण्यास उभे करा. गावागावामध्ये शेतकरी फटफटत त्या ठिकाणी कर्जाच्या त्या ठिकाणी डोंगराखाली त्या ठिकाणी जाऊनला त्याला आर्थिक मदत करायची भूमिका ओळखा करतो पाठपडा. आणि तो खरा महाप्रसाद तुमच्या कामाशी येणार आहे. हा महाप्रसाद सकाळचा संध्याकाळ संपून जाते, पुन्हा ठिकाणा लागणार नाही, याची जाण समजूत तरुण पिढीने ठेवली पाहिजे, अशा आपलं मनच व्यक्त करतो. पुनश्च आजच्या ह्या कार्यक्रमाला मला इथे आपण निमंत्रित केलं, भरमासून आभार मानतो. आणि ह्या महामानवच्या पुढं एवढं सांगतोय, महामानव तुम्ही तुमच्या कर्तृत्वानं उभा होणारा हा भारत देश पाहण्याचं जे स्वप्न बाळगलं होतं, ते बाळगण्यामध्ये आम्ही कुठेतरी कमी पडतोय, आम्हाला माफ कर. आमची बुद्धी पुन्हा जागेवर आणण्यासाठी तू आम्हाला आशीर्वाद दे. अशा प्रकारे आपले नतमस्तक होतो आणि आपल्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद साहेब. सर्व मान्यवरांचे आभार. आणि तसेच आज या कार्यक्रमाचे आयोजन श्री कार्यक्रम